स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. होते मी आज सांगतो 2029 ला ह्या विशाल पाटलाला 2 लाखाच्या फरकानं पाडतो आणि गरीब मराठा सुनील भैयासारखा उभा राहिला तरी पाडतो. यांच्या पाठीमागे मी उभा राहतो. सगळा बहुजन उभा विशाल पाटलाला 2 लाखाच्या फरकानं पाडतो. प्रवेश सुरू. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, JEE, CET, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. होते मी आज सांगतो 2029 ला ह्या विशाल पाटलाला 2 लाखाच्या फरकानं पाडतो आणि गरीब मराठा सुनील भैयासारखा उभा राहिला तरी पाडतो. यांच्या पाठीमागे मी उभा राहतो. सगळा बहुजन उभा विशाल पाटलाला 2 लाखाच्या फरकानं पाडतो आणि गरीब मराठा सुनील भैयासारखा उभा राहिला तरी पाडतो. यांच्या पाठीमागे मी उभा राहतो. सगळा बहुजन उभा करतो. मी आज सांगतोय 2029चं 2024च्या नोव्हेंबर महिन्यात आहे. तुम्ही लावा रे ताकद माझ्या विरोधात. किती लावायची तेवढी. तुम्हाला किती हिंमत आहे तुम्ही लावा ताकद आमच्या विरोधात. जत विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांचं डोळं इकडं. गोपीचंद पडला पाहिजे, गोपीचंद पडला पाहिजे. का रे मी काय घरं काढली तुमची? गोपीचंद पडला पाहिजे. जयंतराव गाडीत काल इस्लामपूरवरनं इकडं आला संघला. त्या गाडीत एक सांगत होतो दुसरा विषयच नाही. सगळ्याला फोन लावतो पडला पाहिजे. अरे कसं पडतंय? मला पाडायला लोकांनी निवडणूक हातात घेतली का? जयवंतरावच्या हातात निवडणूक आहे. तुम्हाला काय लावायची अरे मी एकदम ओपन बॅट्समन आहे. मी असं लपून छपून हे तुमच्या पाया पडतो मला मतं द्या असं नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. सगळं लावा तुम्ही ताकद आहे. ओबीसी समाजाला महाज्योती, आता तिकडे बंजारा समाजासाठी वनारटी आणि मुस्लिम समाजासाठी एक संस्था स्थापन केलेली आहे. आपल्या मुलांना तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, DYSP करण्यासाठी सरकारनं 300 कोटी रुपये ठेवलेले आहेत. कोण सांगतोय? काँग्रेसवाला. त्याला विचारा. तुम्ही 70 वर्ष मतं दिली काँग्रेसवाल्यांना. त्यांनी तुम्हाला नुसती भीती घातली. पण तुमच्या पोराबाळांच्या शिक्षणाची काय सुविधा केली काँग्रेसवाल्यांनी? तुम्ही विचारा ना त्यांना. जा नाही 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 तुम्हाला आता मोदी साहेब आलेत आणि तुम्हाला मग इथून घालवून टाकणार. किती जणांना घालवलं तुम्हाला सांगतेत का नाही खासगीमध्ये? नाही नाही तुम्हाला देशातनं बाहेर कुणाला घालवलं या देशातल्या सांगा ना तुम्ही. एका माणसाचं नाव सांगा. अरे पण किती राजकारणामध्ये फुकट गावलेलं मतदार आहे. काँग्रेसला मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज फुकट गावलेली मतं आहेत. त्यांना माहित आहे ही कुठं जात नाही. त्यांचं काम करण्याची आवश्यकता नाही. मी या तालुक्यातल्या सगळ्या मौलानांची मुफ्ती साहेबांनी बैठक घेतली आणि मी राजकारणामध्ये 2 माणसं सक्सेस होतात. एक स्पष्ट मत मांडणारी अग्रेसिव्ह लोक, नसेल तर पाय चाटणारी. मी त्या पाय चाटणाऱ्या कॅटेगरीतला नाही. मी पाय धरेन तुमचं. मी पुढाऱ्याचं पाय धरत नाही, प्रस्थापित पुढाऱ्यांचं. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका. ही निवडणूक आपल्यासाठी फार महत्वाची आहे, जगच्यासाठी फार महत्वाची आहे आणि त्यामुळं तुम्ही सर्व शक्तीनिशी आमच्या बाजूने उभं राहावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.